तर शुभेच्छा देऊ. आपण लगेच मॅचची तयारी करा. रामेगर टीम चला. ऋतिक थोडंसं लवकर चला, फिल्डिंग लावा तुम्ही. आणि टॉसमध्ये काय घडलंय तर टीम सालोशीने टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळचं सत्र आहे, प्रत्येकाला संध्याकाळच्या सत्राचा फायदा घ्यायचा आहे असं या ठिकाणी या निर्णयामधून आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम बॅटिंग करताना धावा किती लावल्या जात आहेत, चेसिंगसाठी रामेगरला किती धावा दिल्या जातात, हे सगळ्या गोष्टी आहेत ना आपण या मॅचमध्ये पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल करू आम्ही आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये संजय सकपाळ जे वेंगळी गावचे स्टार समालोचक आहेत त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. आनंद शिंदेकडून सचिन चव्हाणला सचिन चव्हाण सतीश आहे का? सतीश ते 200 रुपयाचं प्राईज आहे. 6 मारले ना त्याचं प्राईज आहे. आनंद शिंदे लांबच. हॅलो, आनंद शिंदे लामज यांच्याकडून सतीश चव्हाण सालोसी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मागच्या मॅचमध्ये जे षटकार मारले त्याच्यासाठी हे बक्षीस या ठिकाणी येते. अतुल सेलार सतीश चव्हाण यांच्यासाठी रोख कॅश प्राईज आलेलं आहे. 200 रुपयाचं घेऊन जायचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा सतीश चव्हाण यांच्यासाठी सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण मुख्य व्यासपीठावरती देतोय आणि कॅश प्राईज आहे 200 रुपये. ते आपण सतीश चव्हाण यांना इथे सुपुत्र करतोय. पुढे या जरा प्लीज, इथे या. हे 200चं कॅश प्राईज आहे, ते आपण सतीश चव्हाण यांना देतोय. अप्रतिम बॅटिंग केली आणि सामनावीर हा पुरस्कार त्यांना या सामन्यामध्ये दिला जातोय. सतीश चव्हाण 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे, तेही आम्ही त्यांना देतोय. चला सामना सुरू करा. 15 मिनिट आहेत, याची नोंद घ्या प्लीज. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रत्येक इनिंगसाठी 15 मिनिट आहेत, ते कसे संपवायचे ते आपण पाहायचं आहे. पहिल्या 2 षटकासाठी 10 मिनिट आहेत. त्यानंतर 11वं मिनिट चालू झाला तर तिसऱ्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. पहिला चेंडू 5 सालोशी संघ नाणेफेक जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली. 5:28चा टायमिंग सिलेक्ट केला गेला आहे. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तटवलेला हा 1 बाउन्स सीमापार. 4 धावा. नवनीत आणि शिवाजी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली हे 3 फलंदाज म्हटलं सालोशी संघाचं तर गोलंदाजांचे पिस काढण्याचं काम या सीझनमध्ये या सालोशी संघाच्या आघाडीच्या जोडी आणि त्याचबरोबर त्यानंतर येणारे मधल्या फळीतील 2 फलंदाजांनी केलं गेलं आणि त्याच्याच कारणास्तव तब्बल 5 वेळा फायनल मारलेला हा संघ आज पुन्हा एकदा तोच प्रयत्न करताना अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरच्या मधून सरळ भिरकावून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. गोलंदाज सुशांत याच्यावर हल्ला चढवलाय. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनल कशी असावी आणि पॉवर प्लेचा वापर कसा केला पाहिजे याचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय. नवनीत ह्याच्या बॅटमधून एकाहून एक मोठे फटके खेळले जात आहेत. एक बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव येते. 11 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत सालोशी संघाच्या. नवनीत याच्या बॅटमधून आलेल्या या ताबडतोब 10 धावा. पहिल्या 2 चेंडूवर षटकार, चौकारांची आताशबाजी. त्यानंतर सुशांत यानं कमबॅक केलं. एक चांगला चेंडू हाताळला. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला हा चेंडू अपील केलं जाते जोरदार कॉट बिहाइंडचं. परंतु पंच 2 पंचांमध्ये थोडंसं हितगुज होईल. त्यानंतर योग्य तो निर्णय दिला जाईल. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची योग्य काळजी घेतली जाईल. सालोशी संघ
रामेगर संघ, आपण एकत्र जमू नका, आपल्यासाठी बंधनकारक आहे. डॉट चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू सुशांत याच्याकडून. पहिले 2 खराब चेंडू टाकल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं. पुढचे 2 चेंडू सुरेख हाताळले गेले. दिशा भरकटली गेली. अकुड टप्प्याचा चेंडू होता, दिशा मात्र भरकटली गेली. सुशांत 10-12 पावलांचं रनअप. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 2 सामन्यामध्ये. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढला, परंतु 1 धाव या चेंडूवर मिळते, ती नवनीत आणि सालोशी संघाला. आता मात्र पहिल्या चेंडूला सामना करेल ते शिवाजी. सुशांत याचा शेवटचा अखेरचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न शिवाजी याच्याकडून. स्क्वेअर लेगमध्ये फील्ड होते तोपर्यंत 1 आणि 1 मात्र धाव. आणि या सिंगल बरोबर धावसंख्या बिनबाद 13. पहिलं पॉवर 14 सांच्या 10 11 12 13 14 वाईड नंतर सिंगल आली. वाईड टाक ना. डॉट वाईड आहे, फक्त वाईड नंतर 2 सिंगल. सामना चालू ठेवा, आपलं करेक्शन केलं जाईल, वेळ वाया घालू नका. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर शिवाजी. नवनीत आणि शिवाजी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या त्या सुशांत याने. त्यानंतर आलेला रोहित सुद्धा थोडंसं बिथरला. दिशाहीन गोलंदाजीची सुरुवात केली. फलंदाज त्या ताकदीचे आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी थोडंसं प्रयत्न केला जातोय रोहित याच्याकडून. शिवाजी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमापार. विकास या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. डीप स्क्वेअर लेगमध्ये झेल टिपणं आवश्यक होतं. शिवाजीसारखा मोठा मासा गळाला लागला असता. प्रयत्न केला विकासाने, परंतु फसला गेला. मिसफिल्ड होते. 4 धावा देऊन जातोय हा चेंडू सालोशी संघाला. लो फुलटा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काऊ कॉर्नरमध्ये तैनात. ऋतिक याच्या हातामध्ये स्थिरावला आणि गडी बाद होतोय शिवाजी याच्या आरोपानं. पहिला हादरा, पहिला धक्का सालोशी संघाला. फलंदाज पाठवायचे सतीश चव्हाण. स्पीडअप करायचंय, वेळ वाया घालू नका सालोशी संघ. सतीश, रोहित पुन्हा एकदा सतीशसाठी. अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मॅक्सिमम गगनचुंबी नजाकत भरा षटकार येतोय. 6 धावांनी खातं खुललं. ते सतीश चव्हाण यांचं सालोशी संघाच्या खात्यामध्ये पोहोचत आहेत. 6 धावा. धावस फलक हलता राहतोय. 25 धावा धाव फलकावर जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन लेगस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू. यष्टीरक्षक गणेश अतिशय सुरेख यष्टीरक्षण करताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर करडी नजर ठेवून कलेक्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय गणेश याच्याकडून. तर पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा लो फुलटा असेल, टिपला जाईल का? खराब क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल पकडणं गरजेचं होतं. एक खतरनाक फलंदाज सतीश चव्हाण याला माघारी परतवण्याची एक नामी संधी या ठिकाणी निर्माण केली होती रोहित यानं.
आणि ती दवडली गेली. सुरेख चेंडू, गुडलेंतर टाकलेला चेंडू होता. गुटने टेक तमाशा देख या स्टाईलचा प्रयत्न केला गेला, परंतु सफल ठरला गेला. स्थिरावला गणेश कदम याच्या हातामध्ये आणि डॉट डिलिव्हरी. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख फटका, सुरेख फटका, जबरदस्त फटका. या षटकात आलेला हा दुसरा षटकार. पहिला सतीश याच्या बॅटमधून आला तर दुसरा नवनीत याच्या बॅटमधून आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 33च्या आकड्यावर. खरपूस समाचार या ठिकाणी घेतला जातोय गोलंदाजांचा सतीश आणि नवनीत यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये 14 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट या ठिकाणी आपणाला पाहायला मिळाली. थोडंसं महागडं ठरलं दुसरं षटक. रोहित याचं. सचिन गोलंदाजी मार्कवर येतोय. स्पीडअप घ्या गोलंदाज, स्पीडअप घ्या, वेळ वाया घालवू नका. टायमर या ठिकाणी लावलेला आहे, वेळ वाया घालवू नका. आखूड टप्प्याचा भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक ऋतिक. चेंडू खाली येतोय का? नाही. मॅक्सिमम येतोय. डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरच्या मधून भिरकावून दिलेला गगनचुंबी षटकार आला. सतीश याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त. 39 धावा धाव फलकावर लागत आहेत. चेंडू मात्र आतापर्यंत झाले 13. सचिन पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. नैसर्गिक अडथळा आणि एकमात्र धाव मिळते ती सतीश याला, सालोशी संघाला. स्पीडअप करायचं आहे. सचिन याने हलक्या हाताने टाकलेला चेंडू थोडंसं मिसफिल्ड होते परंतु रोखलं गेलं. सतीश आणि नवनाथ चव्हाण बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. सचिन पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज आहे. बोटांची जादू प्रत्येक चेंडूवर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. मिसफिल्ड झाली. गणेश याच्याकडून संधी होती सतीश याला परतावण्याची, धावबाद करण्याची, परंतु थोडंसं चाचपडलं गणेश आणि एक धावफलकावर जोडली गेली. 41 धावा धावफलकावर लागत आहेत. सचिन याच्या षटकातील अजूनही 2 चेंडू, आता मात्र 1 चेंडू. ऋतिक चेंडूवर येतोय तोपर्यंत दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. फेकी जबरदस्त होती परंतु यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जर आला असता तर नक्कीच नवनीत याला माघारी परतावं लागलं असतं, परंतु या खेळामध्ये जर तरला महत्त्व नाही. शेवटचा निर्वाणीचा चेंडू सचिन याचा आखूड टप्प्याचा भिरकावून दिला आहे आणि नैसर्गिक अडथळा. सचिन याला सुटकेचा निश्वास. हा फटका नक्कीच षटकारासाठीच होता परंतु त्याच्यावर मोहर लागली एका धावेची आणि 44 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. सालोशी संघ सहकार्य करा, मैदानाचा ताबा घ्या. खूप वेळ कमी आहे आपणाला, अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यानंतर सत्कार समारंभ होईल, बक्षीस वितरण समारंभ. चेंडू द्या, नवीन चेंडू. थँक्यू सो मच. आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे वेंगळे गावचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थाने गुगवे सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत आमचे अरुणदादा सकपाळ.
यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूया. आणि प्रथमतः आपण गोगवे सोसायटीचे विद्यमान संचालक अरुण दादा सकपाळ यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय. अरुण दादा सकपाळ जे वेंगळे गावचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थाने गोगवे सोसायटीचे संचालक आहेत. आज खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर मांगर गावचे सुपुत्र ॲडव्होकेट संतोष दादा मोरे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपण त्यांना अरुण दादा यांना या स्पर्धेचं सन्मान चिन्ह दिलं जात आहे. थँक्यू सो मच. हे पुढचं घ्या ना. तर स्पीडअप घ्या सर. ॲडव्होकेट संतोष दादा मोरे जे मांगर गावचे सुपुत्र आहेत त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण ॲडव्होकेट संतोष मोरे मांगरचे आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे विजयराव जाधव कराडचे आहेत त्यांनाही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. विजयराव जाधव जे कराडचे आहेत त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. 4 धावा पहिल्या चेंडूवर येत आहेत. 5:42 पहिला चेंडू टाकला गेला आदरणीय शिवाजी चव्हाण याच्या खात्यातून. विजयराव जाधव कराडचे आहेत आणि त्यांनाही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर खास महाबळेश्वरवरून सूर्यकांत दादा उतेकर येटो या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. महाबळेश्वरवरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सूर्यकांत दादा उतेकर यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या आमच्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं वेंगळी गावच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला घेऊन जातोय. धन्यवाद. तर दुसरा चौकार या षटकामध्ये आपणाला पाहायला मिळाला. रोहित याच्या बॅटमधून 45 धावांचं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग जर यशस्वी करायचा असेल तर ही गती आवश्यक आहे. सरासरी 15 प्रति षटक धावा जमवायच्या आहेत. रोहित आणि ऋतिक याला आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करायचा असेल सेमीफायनल खेळायचे असेल तर 45 धावांचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. रोहित शांत संयमी खेळी करताना आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. सी कॉर्नर मध्ये मॅक्सिमम षटकार येतोय. एक फ्लॅट षटकार आपणाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. जबरदस्त सुरुवात जी आवश्यकता होती 15 धावांची ती या ठिकाणी मिळालेली आहे रामेगर संघाला. रोहित याच्याकडून दमदार कडक सुरुवात करून दिली आणि ही आवश्यक आहे. सेमीफायनल मध्ये खेळायचं असेल तर ही सुरुवात आवश्यक आहे. पुन्हा एकदा शिवाजी हलक्या हातानं खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. अतुल तोपर्यंत चेंडू मात्र होतोय फरार. 4 धावा. जबरदस्त फलंदाजी रोहित याच्याकडून. शिवाजी एक आयकॉन प्लेयर खेळाडू आहे आणि या खेळाडूच्या गोलंदाजीवर समाचार मात्र खरपूस घेतला जातोय. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात हवी होती लक्ष्य मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग ज्या पद्धतीनं हवा होता तो मिळालेला आहे रामेगर संघाला आणि ते कंटिन्यू राखणं गरजेचं आहे. सातत्य महत्त्वाचं आहे. सातत्य जर ठेवलं तर नक्कीच आपलं यश मिळू शकतं. प्रयत्न चांगला गेला. सतीश चव्हाण जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चित्त्याच्या गतीनं या चेंडूवर झडप मारली आणि रोखलं गेलं. एका धावेपासून रोहित याला
19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. प्रति षटक 13 धावांची गरज असेल रामेगर संघाला. स्पीडअप घ्या. सालोशी संघ एकत्र जमा होऊ नका. आपला टाइम या ठिकाणी दिलेला आहे. सिंधी टीम आपण कोठे असाल त्यांनी व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. लगेचच या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. फटका जबरदस्त होता. यॉर्कर ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रयत्न केला नवनीत यानं झेल पकडण्याचा, परंतु असफल ठरला गेला. ऋतिक याला एक जीवदान मिळालं आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेणं आवश्यक आहे. प्रतिषटक 13 धावा अजूनही जमवायच्या आहेत आणि त्या धावा जमवण्याची क्षमता ताकद या दोन फलंदाजामध्ये आहे. ऋतिक पुन्हा एकदा नवनीत याचा सामना करण्यासाठी जबरदस्त गोलंदाजी. ऋतिक याचा यष्ट्यांचा वेध घेतला. पाठच्या दाराने चोरी या ठिकाणी केलेली आहे. ऋतिक एक चांगला फलंदाज होता. मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती. आणि फलंदाज गणेश कदम मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावर लावल्या होत्या. त्याचं सातत्य राखणं गरजेचं होतं, परंतु ते सातत्य राखता आलं नाही. पहिले 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले. 1 धाव या ठिकाणी फक्त मात्र आलेली आहे पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडूवर विकेट येते. नाही आली. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. गती जबरदस्त पाहायला मिळाली या चेंडूवर नवनीत याच्या. पुन्हा एकदा नवनीत. हलक्या हाताने टाकलेल्या चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि टिपला गेला गणेश याला. गणेश बॅक टू दी पेव्हिलियन. खातही न खोलता, भोपळाही न फोडता माघारी परतणारा हा गणेश. रामेगर संघाची मात्र डोकेदुखी ठरतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. रोहित यानं चांगले प्रयत्न केले. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार खेचून तब्बल 19 धावा जोडल्या गेल्या, जेणेकरून आपला संघ अडचणीतून बाहेर येईल. आणि दुसऱ्या षटकामध्ये नवनीत यानं कमबॅक केलं. रामेगर संघाला बॅकफुटवर ढकललं गेलं. 2 महत्त्वपूर्ण गडी टिपले गेले रामेगर संघाचे. ऋतिक आणि गणेश याच्या रूपानं. त्यानंतर आलेला स्वप्नील. पाहूया आपल्या संघासाठी उर्वरित सरासरी राखण्यात कितपत मदत करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. स्वप्नील टू नवनीत. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावला. क्षेत्ररक्षक शिवाजी चेंडू खाली. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी आणि नक्कीच 5 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण राखल्यात शिवाजी याने. काय क्षेत्ररक्षण असेल या क्षेत्ररक्षकाचं, अप्रतिम. पुन्हा एकदा नवनीत. अवकुट टप्प्याचा चेंडू उंच उडाला. एक क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू खाली आणि खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय या ठिकाणी रोहित याचा, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 षटकार कंपल्सरी मारणं गरजेचं असेल रोहित याला आपल्या संघासाठी. 21 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 24 धावांची गरज असेल. 6 चेंडू 24 धावा आणि ती रोखण्याची क्षमता आहे विवेक याच्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये 19 धावांची आवश्यकता होती आणि त्यात यशस्वी ठरला होता विवेक. आता मात्र 24 धावांची गरज आहे. फलंदाज
स्ट्राईकवर आहे रोहित, ज्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत, 1 चौकार आला होता. आणि त्यानंतर विवेक खोदून काढलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक काच्या हातामध्ये स्थिरावला. रोहित बॅक टू दी पेव्हिलियन. प्रयत्न चांगला होता, करणं गरजेचं होतं, केला, अपयशी ठरला, माघारी परतला. चला फलंदाज रोहित, दुसरा रोहित मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विवेक. पुन्हा एकदा सेम चेंडू, सेम फटका, सेम क्षेत्र, सेम फिल्डर. बॅक टू दी पेव्हिलियन. रोहित बॅक टू दी पेव्हिलियन. पहिला रोहित गेला, दुसरा रोहित आला, दुसरा रोहित गेला, आता मात्र आलाय तो विकास. विकास कदम मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 24 धावांची गरज आहे. 4 षटकार. पुन्हा एकदा विवेक. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय पॉइंटच्या डोक्यावरून. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जात आहेत. फील्ड होते तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 23 वर. पुन्हा एकदा विवेक. 7-8 पावलांचं रनअप आहे. अखूट टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. 3 चेंडू 2 चेंडू आणि 21 धावा. सुरेख चेंडू. विवेक याच्या खात्यातून आलेला हा सुरेख भन्नाट वेगानं आलेला निर्धाव चेंडूची सांगता. 1 चेंडू 21 धावा. निर्णायक चेंडू. आजच्या दिवसातील 3ऱ्या फेरीतील शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता होते. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं हार्दिक आभार. आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट. थँक्यू. आपण मेगा फायनलच्या अंतिम मॅचकडे बोलणार आहोत आणि त्याचा टॉस करणार आहोत. शिंदी विरुद्ध सालोशी असा सामना असेल. टीमच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण या. आणि हा महत्त्वपूर्ण टॉससाठी मी गोगवे सोसायटीचे विद्यमान संचालक